राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते अशोक चव्हाण आज दुपारी 12:30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करतात। आजची दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आहे। आज भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश पार पडेल। अशोक चव्हाण आणि माजी आमदार अमर राजूरकर हे दोघेही जण आज भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती आहे। वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, कसा असेल हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम? नांदा मोठ्या राजकीय घडामोडी घडताना आज दिवसभरात पाहायला मिळतील, कारण अशोक चव्हाणांनी काल राजीनामा दिल्यानंतर 1 ते 2 दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करेल असं त्यांनी सांगितलं होतं। आणि आता जी माहिती मिळते त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दुपारी 12:30 वाजता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतील। यामध्ये जसं तू सांगितलंस की देवेंद्र फडणवीस त्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित राहतील। आणि काल ज्या प्रकारे माजी आमदार अमर राजूरकर यांनी सुद्धा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्यांचा सुद्धा आज पक्षप्रवेश भाजपमध्ये होणार असल्याची माहिती आहे। खरं तर काल कोणत्या कारणास्तव हा राजीनामा दिला याचं कारण अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं नाही। त्यांनी एवढंच सांगितलं की मी प्रामाणिकपणे काँग्रेसमध्ये काम केलं आणि ही माझी वैयक्तिक भूमिका आहे मला राजीनामा द्यायची, आणि कुठल्याही प्रकारची नाराजी आहे का किंवा मग काही गोष्टी आहेत का अशा त्यावर कुठल्याही प्रकारे भाष्य अशोक चव्हाणांनी केलं नाही। कदाचित आज पक्षप्रवेशाच्या वेळी त्या संदर्भात ते स्पष्टीकरण देतील अशी अपेक्षा आहे। मात्र आज दुपारी 12:30 वाजता अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आहे। खरं तर कालच ज्या प्रकारे माहिती मिळत होती की भाजपमध्ये अशोक चव्हाण पक्षप्रवेश करतील, 15 फेब्रुवारी दरम्यान हे पक्षप्रवेश करतील, मात्र आता जी माहिती मिळते आज दुपारी 12:30 वाजता हा पक्षप्रवेश होईल। एकीकडे अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये होतोय तर दुसरीकडे काँग्रेसची सुद्धा बैठक होणार आहे। महाराष्ट्र काँग्रेसचे जे प्रभारी आहेत ते सर्व आमदारांना, जे वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना आज टिळक भवन इथे बोलवण्यात आलेलं आहे। आणि आता ज्या प्रकारे अशोक चव्हाण एकीकडे भाजपमध्ये प्रवेश करतात त्यांच्या संपर्कात इतर कोणते आमदार आहेत का याची चाचपणी सुद्धा कालपासून केली जाते। त्यामुळे मोठ्या घडामोडी आज दिवसभरात घडतात। एकीकडे काँग्रेसची बैठक बोलवण्यात आली आहे तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश दुपारी 12:30 वाजता होणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद वेदांत, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू। आणि आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत। राहुल, हे स्पष्ट झालंय की अशोक चव्हाण भाजपत जात आहेत। खरं तर कालपासून ही गोष्ट एखाद्या ओपन सिक्रेट सारखी होती। 2 दिवसांनी अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आहे। अंदाज असा होता की त्यावेळेला अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल, पण आजच प्रवेश करून घेतला जातोय। या पाठीमागची प्रमुख कारणं काय असू शकतात? त्याची मुख्य कारण हे असतील की एकतर अशोकरावांच्या बरोबर जे कोणी आमदारांचा एक मोठा गट भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ इच्छितोय त्याच्याबद्दलची एक विशेष अशी रणनीती भारतीय जनता पार्टीने आखलेली आहे। 2 टप्प्यामध्ये हा पक्ष प्रवेश करावा असं दिसतं आहे। एक टप्प्यामध्ये आता ह्या क्षणाला अशोक चव्हाण यांच्या बरोबर जे कोणी काँग्रेसमधली नेते मंडळी येतील त्यांच्यासाठीचा पक्षप्रवेश, आणि मग जी उर्वरित नेते मंडळी की ज्यांना अजूनही चाचपणी करायची आहे, कारण माझ्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांच्या बरोबर 14-15 आमदार येऊ शकतात काँग्रेस पक्षात। आणि काल आपण बघतो आहोत की कालपासनं जशी ही घडामोड घडली तशी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा बऱ्याच हालचाली सुरू झाल्या। नाना पटोले दिल्लीला गेले, आज पुन्हा तातडीची बैठक बोलवली आहे। त्यामुळं एक तर जे कोणी येऊ इच्छित आहेत त्यांना हा मेसेज द्यायचा की तातडीनं अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश करून घ्यायचा, आणि त्यासोबत जे राहिलेले लोक आहेत त्यांना घेण्यासाठीचं जे आवश्यक ते बळ आहे ते बळ द्यायचं। आपल्याला आठवत असेल त्यानंतर की महाराष्ट्र कॅबिनेट मधला अजूनही विस्तार झालेला नाहीये, तर हेही बघायला लागेल की आजचा पक्षप्रवेश जर झाला जो आता सांगितला जातो आहे त्या पाठोपाठ राज्यातल्या कॅबिनेटचं एक्सपेन्शन होतं का? कारण भारतीय जनता पार्टीनं हा सगळा प्रयत्न यासाठीच केलेला आहे की मधल्या काळामध्ये पक्षांतर्गत जे काही सर्वे झालेले आहेत त्या सर्वेमध्ये पण हे दिसतं आहे की अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यानंतर सुद्धा जी अपेक्षित लोकसभेची गणितं आहेत ती भारतीय जनता पार्टीला जुळत नाहीयेत। आणि म्हणून 40 पेक्षा अधिकच्या जागा जर निवडून यायच्या असतील तर जो एक चौथा सहकारी त्यांना हवा होता तो चौथा सहकारी अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून ते घेत आहेत। आणि ते घेत असताना वेळ कमी आहे हे लक्षात घेऊन करतात, कारण राज्यसभेचं नॉमिनेशन भरायचं आहे। अशोक चव्हाण यांना राज्यसभेवरती पाठवलं जाणार का? कारण त्यांच्या काही नांदेडमधल्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या सहकार्यांनी कालपासून डीपी वरती ठेवायला सुरुवात केलेली आहे की भावी खासदार। आता भावी खासदार म्हणजे नांदेडचे, कारण तिथेही भास्करराव कदगावकर यांच्या सुनेला तिथे तिकीट दिलं जाईल अशी चर्चा आहे। काल आपल्याशी बोलताना तिथले खासदार बरेचसे दुःखी दिसले। त्यामुळे राज्यसभेचं जर नॉमिनेशन होणार असेल आणि त्याच्यामध्ये श्री अशोक चव्हाण यांची उमेदवारी घोषित केली जाणार असेल तर त्यासाठी हा तातडीनं पक्षप्रवेश करून घेतला जात असावा। दुसरा मुद्दा जे मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे
ज्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचं आहे त्यांच्यासाठीची एक स्पेस निर्माण करणं आणि अशोक चव्हाण यांना हवं ते बळ देणं, अशा सगळ्या घडामोडी आहेत. आणि त्या घडामोडी पाठोपाठ तिसरी जी घडामोड असेल ते म्हणजे जर अशोक चव्हाण हे इथेच राहिले, त्यांना जर राज्यसभेचं उमेदवारी नाही दिली तर मग मात्र त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांचा सहभाग केला जाऊ शकतो का, ही अशी सगळी गणित आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट काय की आज ज्या वेळेला पक्षप्रवेश होईल त्यावेळेला अशोक चव्हाण यांच्याबरोबर कोण कोण काँग्रेसमधली नेते मंडळी जातात असं सांगितलं जात आहे की उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबईतले आणखीन एक जण, अशी सगळी मंडळी ही अशोक चव्हाण यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि ती सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार हे जसं ओपन सिक्रेट होतं, त्याहून मोठं सिक्रेट असणार आहे ते म्हणजे काँग्रेस पक्षाला किती खिंडार पडतं. कारण हा अत्यंत नियोजन पद्धतीनं केलेली ही राजकीय खेळी आहे. कारण अशोक चव्हाण जाणार हे वर्षभरापासून होतं, पण एक विशिष्ट वेळ पाहिली गेली आणि आता अशोक चव्हाण यांच्याबरोबर कोण येतील त्यावर बराच राजकीय मेसेज देण्याचा प्रयत्न केला जाईल. एक तर नक्की आहे राहुल की गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणाबद्दल, नेत्यांबद्दल जे अंदाज बांधले जात आहेत ते अजिबातच खरे ठरत नाहीत. भलतंच काहीतरी घडताना आपल्याला दिसतं. एक मुद्दा यामध्ये असा विचारायचा वाटतो की हे तर ओपन सिक्रेट होतं की काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार, तो भाजपत जाऊ शकतो. अशोक चव्हाणच पहिल्यांदा का? बरेचसे बडे नेते सुद्धा या चर्चेमध्ये आहेत ज्यांची नावं कालपासून पुढे येत आहेत. अशोक चव्हाणांचाच पहिला नंबर का? त्यांना पहिल्यांदा भाजपमध्ये घेऊन काय संदेश नेमका देण्याचा प्रयत्न असू शकतो? हे बघा, आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीला अशोक चव्हाणच नव्हे तर जे कोणी 40 पेक्षा अधिकच्या जागा निवडून आणतील अशी सगळी नेते मंडळी हवी आहेत. अशोक चव्हाण हे स्ट्रॉंग नेते आहेत. काँग्रेस पक्षामध्ये त्यांना मानणारा 10 पेक्षा अधिकचा आमदारांचा गट आहे. म्हणजे मराठवाड्यातले तर मी 3-4 लोक असे सांगू शकतो की अशोक चव्हाण म्हणतील ते करतील. त्यामुळे अशोक चव्हाण का, तर याचं साधं उत्तर आहे की अशोक चव्हाण हे इतर काँग्रेसी नेत्यासारखे नाहीयेत की ज्यांच्या बरोबर 3-4 लोक सुद्धा आमदार येणार नाहीत. विलासरावांच्या नंतर अशोक चव्हाण यांनी पक्षामध्ये आपलं जे सौख्य आहे ते जपलेलं आहे. अगदी नांदेड सारखं उदाहरण आपण जर बघितलं ज्ञानदा, तर 9च्या 9 विधानसभा निवडून आणण्याची राजकीय कसब अशोक चव्हाण यांनी दाखवलेली होती. त्यामुळे अशोक चव्हाण का, तर याचं साधं उत्तर असं आहे की अशोक चव्हाण यांच्याबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांचा एक गट येऊ शकतो. अशोक चव्हाण का, तर अशोक चव्हाण गेली वर्षभर हा प्रयत्न करतायत की त्यांच्याबरोबर येणारा जो गट आहे तो वाढावा. आता एक गोष्ट, महाराष्ट्रातली सध्याची राजकीय स्थिती काय, तर श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं एक सामाजिक अस्थिरता निर्माण झालेली आहे. अशा वेळेला एक मराठा स्ट्रॉंगमॅन, तो स्ट्रॉंगमॅन की ज्यांनीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या उपसमितीचं नेतृत्व केलं, तेच सुप्रीम कोर्टामध्ये जात होते, तेच त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातल्या याचिका लढत होते. त्यामुळं मराठा समाज ज्याचा ऍक्सेप्टन्स भारतीय जनता पार्टीला हवा आहे, असे खूप सारे राजकीय अर्थ असतात, मेसेजेस असतात. पण माझ्या लेखी अशोक चव्हाण काय, याचं साधं उत्तर असं आहे की अधिकात अधिक जागा निवडून आणण्यासाठी अशोक चव्हाण यांच्यासारखा स्ट्रॉंग नेता नाहीये. मराठवाड्यामध्ये त्यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय बळ आहे, नांदेडमध्ये आहे, ते लातूरमध्ये प्रभाव टाकू शकतात, अल्पसंख्याकामध्ये पण त्यांची चांगली पोच आहे. तर ह्या सगळ्याची गणितं जुळून अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये येतील. अशोक चव्हाण नाराज होते हे पण लक्षात घ्यायला हवं आणि ती नाराजी त्यांनी लपून ठेवलेली नव्हती. विशेषतः नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांचा आक्षेप होता. त्यांना CLP व्हायचं होतं, ते वेळोवेळी जाऊन पक्षश्रेष्ठींना सांगत होते आणि त्यांच्या मनात एक सल आहे की त्यांना आदर्श प्रकरणावरून ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पद त्यांचं काढून घेतलं, ते राहुल गांधी यांनी काढून घेतलं अशी त्यांची धारणा होती, ती लपलेली नव्हती. आणि त्यामुळे खासगीमध्ये पण ते बऱ्याच वेळेला असं म्हणायचे की माझा काही दोष नसताना अत्यंत छोट्याशा कारणावरून माझं मुख्यमंत्री पद काढून घेतलं. बरं, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता अशोक चव्हाणसह सर्व राजकीय नेत्यांना जे काँग्रेस पक्षामध्ये आहेत त्यांना ह्या पक्षामध्ये आता काही आपलं करिअर आहे असं वाटत नाही. आपल्याला आठवत असेल ज्ञानदा, ज्या वेळेला भारत जोडो यात्रा आली त्यावेळेला अशोक चव्हाण यांनी अत्यंत नेटकं असं त्याचं व्यवस्थापन केलं होतं आणि त्याच वेळेला त्यांचं कन्येचं राजकीय लॉन्चिंग पण झालेलं होतं. ते राजकीय लॉन्चिंग जर बघितलं तर अशोक चव्हाण यांच्यासाठी ही वेळ अत्यंत चांगली आहे. म्हणजे विधानसभेसाठी त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली जाऊ शकते. राज्यसभेमध्ये त्यांना आता जर भारतीय जनता पार्टीने ठरवलं तर ते राज्यसभेमध्ये मेंबर होतील, कॅबिनेटमध्ये त्यांचा सहभाग होऊ शकतो. त्यामुळे अनेक अर्थाने अशोक चव्हाण यांच्यासाठी ही चांगली संधी होती, ती त्यांनी साधली आणि सोबतच भारतीय जनता पार्टीला त्याची गरज होती आणि म्हणून त्यांनाही भारतीय जनता पार्टीनं घेतलं. काँग्रेस पक्षामध्ये आता आपल्याला काही करिअर राहिलेलं आहे असं काँग्रेस पक्षातल्या अनेक वरिष्ठ नेत्यांना वाटत नाही. त्याच्यामध्ये अशोक चव्हाण होते. नाराजीच्या निमित्ताने त्यांनी ती गोष्ट पक्षश्रेष्ठींना सांगितली आणि आज आपण बघतो की ते भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत. आणि आगामी काळामध्ये तो काउंट किती वाढतो याची चर्चा तर कालपासूनच सुरू झाली आहे. राहुल, ताजे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल, विश्लेषणाबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.